नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, जे काही विद्यार्थ्यांसाठी आता नवीन रजिस्ट्रेशन विंडो ओपन झालेला होता, म्हणजेच MBBS BDS साठी महाराष्ट्र स्टेटसाठी जो काही विंडो ओपन झालेला होता नवीन फ्रेश कॅन्डिडेटसाठी, तर त्यासाठी जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजेच ज्याला आपण SML असंही म्हणतो, तर ती पूर्णपणे आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे। मागची जी काही आता प्रिव्हियस प्रोव्हिजनल लिस्ट लागली होती, पहिले जे काही कॅन्डिडेट होते, नंतर रिवाइज शेड्यूल आला होता, तर आता पूर्णपणे किती विद्यार्थ्यांनी बरं आता रजिस्ट्रेशन केले असेल, तर कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो आता बघा, कमीत कमी विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन कोणी कोणी केलेलं आहे बघा, 35,257 जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर बरेचसे रिजेक्शन लिस्टसुद्धा आलेली आहे। रिजेक्शन लिस्टमध्ये भरपूर कॅन्डिडेटचे म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन करताना चुका झालेल्या असतील, डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये किंवा त्यांच्या नेममध्ये असो किंवा कॅटेगरी चूज करताना असो, तर ह्या चुका असल्यामुळं जे काही त्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते काय रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। त्यासाठी पण सुद्धा जी काही लिस्ट आहे रिजेक्शन लिस्ट ती या ठिकाणी पूर्ण दिलेली आहे। तर किती कॅन्डिडेटची रिजेक्शन लिस्ट झालेली आहे बघा, या ठिकाणी कमीत कमी 550 ते 600 दरम्यान विद्यार्थ्यांची रिजेक्शन लिस्ट आलेली आहे। आणि बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 35,257 जणांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या वेळेस, म्हणजे भरपूर जण या ठिकाणी आता ॲड झालेले आहे, बरोबर। तर आता या ठिकाणी SML किती जाणार, आपला कट ऑफ किती असणार, मेन म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी, SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी किती कट ऑफ असायला हवा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सेफ झोनमध्ये आपण आहे की नाही, आपण ते आता बघणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली, बरोबर। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर जर तुमच्या नेममध्ये आता समजा हे नेम आहे राठोड दर्शन देवानंद म्हणून नेम आहे, बरोबर, त्याच्या पुढं कॅटेगरी मेन्शन मेल आहे का फिमेल आहे ते चेक करायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी DT VJ आहे का ते एकदा चेक करायचं आहे, कॅटेगरी रँक चेक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं स्टेटमधून आहे की बोथ आहे, बोथ म्हणजे जर तुम्ही इन्स्टिट्यूट कोटा सिलेक्ट केला असेल किंवा स्टेट कोटा सिलेक्ट केला असेल तर तिथं बोथ दाखवतो, आणि जर फक्त स्टेट कोटासाठी काउन्सिलिंग केली असेल 1000 रुपीज फीज पेड करून तर स्टेट कोटा दाखवतो, बरोबर। तर या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक, नीट रोल नंबर आणि सिरियल नंबर तुम्हाला परफेक्ट चेक करायचा आहे तुमचा, बरोबर। तुमच्या नेममध्ये पण काही चुका आहे की नाही ते पण तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं चेक केल्याच्या नंतर जर तुमच्या नेममध्ये किंवा कॅटेगरीमध्ये काही चुका असतील तर तुम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कालावधी दिलेला आहे 2 दिवसाचा। त्यामध्ये ते दुरुस्त करून जे काही नेममध्ये किंवा कॅटेगरीमध्ये म्हणावं ते तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे, आणि त्यानंतर आता आपण वळणार आहे आपल्या मेन मुख्य मुद्द्याकडे, म्हणजेच आपला SML रँक किती हवायला असावा कॅटेगरीनुसार, बरोबर। तर बघा आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार आता फायनल मेरिट लिस्टमध्ये पण थोडंफार चेंजेस होणार, म्हणजे जास्त नाही, थोडंफार रँकचा फरक होणार, जास्त नाही होणार। आता बघा ओपन कॅटेगरीसाठी किती आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कॅपराउंड 1 साठी किती हजाराच्या आत आपल्याला रँक असायला हवा, ओपन कॅटेगरीसाठी 3000च्या आत आपल्याला जो काही आपला SML आहे तो असायला हवा गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कॅपराउंड 1 साठी, बरोबर। त्यानंतर येतं SC कॅटेगरी, SC कॅटेगरीच्या 12,000च्या आत तुम्हाला SML असायला हवा तुमचा रँक गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कॅपराउंड 1 साठी, बरोबर। त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी जर बघितलं 24,000च्या आत आपल्याला आपला रँक असायला हवा। त्यानंतर आता आपण बघणार आहे की सेमी गव्हर्नमेंटसाठी, सेमी गव्हर्नमेंट SML नुसार जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 6,000च्या आत आपल्याला SML रँक आपला असायला हवा। त्यानंतर आपण जर तसंच जर बघितलं SC कॅटेगरीसाठी, SC कॅटेगरीचा आपला रँक 13,000च्या आत आपल्याला असायला हवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी। सेमी गव्हर्नमेंट अर्थातच प्रायव्हेट कॉलेजेस असतात, व त्याला गव्हर्नमेंट शासनानुसार जे काही स्कॉलरशिप आहे ती लागू होते, त्यामुळे आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो, ओके। तर ST कॅटेगरीसाठी कमीत कमी 26,000 रँक तुम्हाला असायला हवा 26,000च्या आत कॅपराउंड 1 साठी। जर तुमचा 13,000च्या आत जर तुमचा रँक येत असेल तर नक्कीच तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे मिळून जातील, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, ओके। तर भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।